बघा हा जो कार्यक्रम आहे हा सगळा प्रचारकी थाटाचा कार्यक्रम आहे. प्रधानमंत्री मन की बात रेडिओवर सांगतात. हे सरकार शासन नावाचा जो काही प्रकार सध्या आहे हे अशा प्रकारचे मेळावे घेत आहे सरकारी पैशाने 5-5, 10-10 कोटी रुपये खर्च करून आणि आपली भाषणं ठोकतायत. बाकी काय आहे? शेतकऱ्यांना काय मिळतंय, लोकांना काय मिळतंय? तो सुद्धा एक भ्रष्टाचारच आहे हो. त्यांचेच तंबूवाले, त्यांचेच सगळे कॉन्ट्रॅक्टर, त्यांचेच ठेकेदार, त्यांना आणि मध्ये कमिशन एजंट, दलाल सगळे आपापल्या पक्षाचे. सोडून द्या. ज्या व्यक्तीला कावीळ झाला असतो त्याला सगळं जग पिवळं दिसत असतं. शासन आपल्या दारी या कार्यक्रमामध्ये गोरगरिबांना आपल्या शहरातच 1,03,000 लोकांना डायरेक्ट DBTद्वारे लाभ झालेला आहे. अनेकांना शासनाचं साहित्य जे दलाल पहिले घ्यायचे, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत सदस्य, अधिकारी हे जे पैसे घेऊन वाटप करायचे हे सगळं बंद झालं आहे आणि डायरेक्ट हा गोरगरिबांना अगदी निराधाराच्या केसेसपर्यंत हा फायदा झालेला आहे. आणि हे सगळे पैसे लोकांच्या खात्यात जमा होतात. त्यामुळे भ्रष्टाचाराचा काही विषयच येत नाही, काही संबंधच येत नाही. संजय राऊताला जरा त्याला अक्कल पाहिजे की कमीत कमी कोणता कार्यक्रम आहे आणि याची प्रोसेस कशी असते. याच्यामध्ये जर आर्थिक व्यवहार डायरेक्ट कोणा नेत्याशी संबंध असेल तर गोष्ट वेगळी आहे. हा केंद्र आणि राज्याचा पैसा खात्यात चालला, याच्यात कसला भ्रष्टाचार होऊ शकतो? होऊ शकत नाही.